सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, हम लोगों का आज का डे 5 स्टार्ट हो चुका है, जिसमें नवोदय के हिसाब से 2026 जो भी 2025 में जो भी नवोदय की एग्जाम होने वाली है, उसमें वेराइटीज ऑफ एग्जाम्पल किस हिसाब से पूछे जाते हैं, इस हिसाब से जनरली हम लोग फिलहाल में कैसे कैसे और वैरायटीज ऑफ एग्जाम्पल के साथ डील कर सकते हैं, इस पर चर्चा यहाँ पे करते हैं। तो आज हम लोग 10 इंपॉर्टेंट सवाल पे डिस्कस करने वाले हैं, जो कि बहुत इंपॉर्टेंट रहेंगे। वैल्यू कहीं ना कहीं चेंजेस रहेंगे बस, लेकिन पैटर्न ऐसे ही जरूर रहेगा, इतना पक्का याद रखिएगा। तो चलो, वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में आप सभी तमाम बच्चों का। और शुरुआत करेंगे सबसे पहले एग्जाम्पल का। तो पहला एग्जाम्पल है आपके सामने। इफ द सम ऑफ टू नंबर इज 22 and product is 120, then find the number. जर दोन संख्यांची बेरीज 22 आणि गुणाकार हे जर 120 असेल, तर त्या संख्या कुठल्या, असं त्याचं म्हणणं आहे। आता बघा, जनरली याला इक्वेशनच्या स्वरूपामध्ये सॉल्व्ह करायला जाणार ना, तरी तुमचं उत्तर येणारच आहे, ठीक आहे, असं नाही की नाही येणार आहे बाबा, है ना। आणि बघा, आता हा सॉल्व्ह करत असताना जर तुम्ही हा प्रश्न वाचून घेतला असेल, तर व्हिडिओला पक्क पॉज करा आणि स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा बाळांनो। बघा, और जैसे अगर सपोज आपका आंसर आ जाता है, फिर वीडियो आप स्टार्ट कीजिए और देखिए कि क्या आप सही हो या गलत नहीं हो करके, है ना। एनीवे, जो भी है जिस हिसाब से है, तो जैसे मैं बताऊं, अगर सपोज मैं इसको सॉल्व करने की अगर सपोज आपको एक तरीका बताऊं या एक वे अगर सपोज आपको मुझे बताना है, तो इसमें जनरली देखना कि क्या बोल रहा है कि दो ऐसे नंबर है जिनका ऍडिशन जो है, म्हणजे बेरीज जे आहे म्हणतोय, ही काय आहे बाळा, तर 22 आहे आणि त्याच संख्यांचे गुणाकार हे किती आहे म्हणतोय, तर 120 आहे। बाळा, इकडे तिकडे टाइमपास करत असण्यापेक्षा सरसकट जे पर्याय दिले आहेत ना तुम्हाला, त्या पर्यायामध्ये फक्त बघा की दोन संख्यांचे बेरीज हे 22 कुठे आहे। 12 10 22, 14 8 15 7 22, 11 11 22। आता फुलफिल झाला, ठीक है। ये तो भाई सभी जगह दिख रहा है। आता बघा की दोन संख्यांचा गुणाकार कुठे आहे, म्हणजे 120 येतो का दोन संख्या, 14 8 120 येतो का, कॅन्सल। 15 7 120 कॅन्सल, 11 11 120 कॅन्सल, पर 12 10 120 होतो ना, म्हणजे हाच तुमचा उत्तर है। समझ रहे हो बातों को? नहीं तो फिर ये पहला नंबर दूसरा नंबर, इस दूसरे नंबर को कुछ तो भी मानो, फिर वो उसके साथ पुट करो और ये निकालते बैठो, इसमें टाइम पास होगा, इससे ज्यादा कुछ भी नहीं होगा। पर्यायावरून याला सर्च करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, आपोआप तुम्हाला उत्तर सापडेल। ओके, सांगा मला पक्का किती मुलांचे उत्तर बरोबर होते त्या म्हणून, है ना। आणि कुठल्या कुठल्या मुलांनी सेम असंच विचार केला जसं मी आता तुम्हाला सांगितलं, हा जरूर मला सांगा। ओके, नेक्स्ट प्रश्न। व्हॉट इज द लार्जेस्ट इवन नंबर ऑफ टू डिजिट विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3? अशी मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या, ते पण सम, अशी मोठ्यात मोठी दोन अंकी समसंख्या सांगा जी 3 ने पूर्णतः भाग जाणार। आता बघा, खूप साऱ्या मुलांच्या मनामध्ये आणि जो माझ्या साईडला आता बसलाय त्याच्या पण मनामध्ये हेच उत्तर आलंय की सर 99 हा उत्तर आहे बाबा। बाळा, त्यांनी फक्त असंच विचारलं का की मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या सांगा। मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या म्हणजे लार्जेस्ट टू डिजिट नंबर हा 100% 99 आहे, पण त्यांनी विचारलाय तुम्हाला समसंख्या रे, इवन नंबर। 99 सम आहे का? सम नाही, म्हणून त्याच्या आधीची संख्या बघायची। कोणती आहे आधीची संख्या? 98। ही सम आहे, पण 3 न भाग जात नाही बाळा। त्यांनी ते पण म्हटलं आहे ना, मोठ्यात मोठी दोन अंकी समसंख्या सांगा जी 3 ने पूर्णतः भाग जातोय। आता 9 आता 3 ची कसोटी माहित आहे ना भाग जाण्यासाठी। 3 ची कसोटी काय असते? प्रत्येक अंकांची बेरीज जर 3च्या फळ्यात येत असेल तर 3 ने भाग जाणार। तर 9 आणि 8 17 होतात, 3 न भाग जात नाही। त्याच्यानंतर कोणती संख्या येतोय? समोर तर जाऊ शकत नाही बाळा, दोन अंकीच म्हटलंय। 97। 97 ही संख्या बघा रे, 97 ही संख्या दोन अंकी जरूर आहे, पण सम आहे का? सम नाही, म्हणजे हाही पण कॅन्सल। आणि त्याच्यानंतर उरलं काय बाळा, तर 96, तर ही सम पण आहे, दोन अंकी पण आहे, आणि 9 6 15 होतात, ते 100% 3 ने पण भाग चाललाय। म्हणून अशी मोठ्यात मोठी संख्या हे मात्र फक्त एक 96 आहे, जे दोन अंकी आहे, सम पण आहे आणि 3 ने पण भाग जाणारी आहे, म्हणून तुमचं उत्तर 96। बघा, ज्या काही बारकावे, ज्या काही गोष्टी आपण आधी शिकलेल्या आहोत ना,
त्याच गोष्टीचा उपयोग आपल्याला फक्त ह्या दिलेल्या प्रश्नांमध्ये आपल्याला करायचा असते. काही खूप मोठं रॉकेट सायन्स लावणे आहे अशातली गोष्ट नाही. ठीक है, कुणाकुणाचं उत्तर आलं है पक्का मला कमेंट मध्ये सांगायचं. ओके, नेक्स्ट सवाल की तरफ मैं जाना चाहूंगा. 23rd, what will be the largest number by which when 48 and 66 are divided leaves remainder 3 and 6 respectively? Oh my god, अशी मोठ्यात मोठी संख्या सांगा म्हणतोय जिला 48 आणि 66 ला भाग दिला असता बाकी ही 3 आणि 6 राहणार. आता सगळ्यात मोठे एक इथे प्रश्न असं असते रे वेळा की अशी मोठ्यात मोठी संख्या सांगा म्हटल्यावर दिमागामध्ये काय येते? लार्जेस्ट नंबर म्हटल्यावर काय येते? HCF. मोठ्यात मोठी संख्या म्हटल्यावर किंवा हायेस्ट नंबर किंवा लार्जेस्ट नंबर असं म्हटल्यावर तुमच्या मनामध्ये HCF 100% येतो. पण त्याही आधी त्याचं असं म्हणणं आहे, सांगा म्हणतोय की 48 आणि 66 ला भाग दिला असता 3 आणि 6 उरलं पाहिजे म्हणते. का आधीच 3 मायनस करून टाका आणि इथून आधीच 6 मायनस करून टाका. तर 48 मधून 3 गेलं बाळा किती? 45. 66 मधून 6 गेलं किती? 60. तर याच संख्याचं काय करणे? 60 आणि 45 ची मसावी काढणे. आणि मसावी बाळा हे मला तुम्ही सांगा यापैकी कोणती अशी संख्या आहे जे या 45 आणि 60 मध्ये भाग जातं? किंवा आपल्याला माहितच आहे 15 तुमचं किती होतात बाळा? 15च्या फळ्यात येतो ना, 15 तिरी 45, 15 64. म्हणजे तुमचं उत्तर सरसकट 15. 6च्या फळ्यामध्ये 60 जरूर येतो, 45 येत नाही ना बाळा. HCF मी काय म्हटलं, धरायचा ना पटाक से HCF काढून टाकायचा 45 आणि 60चा. आणि त्या HCF काढण्याची कला तुम्हाला असं पण मी सांगितलंय किंवा जर असं नसेल जमत तर भागाकार पद्धत पण सांगितलंय. 45 1 45 किती उरलं? 10 तून 5 गेले 5 आणि हा किती? 15. आणि हा मग वरच्याच संख्यासोबत आपण भाग देतो तर 15 तिरी 45. ज्या क्षणी शून्य आलं, ज्यापासनं शून्य आलं तोच आपलं काय असते? HCF. हे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत रे. या सगळ्या बारकाव्या, सगळ्या बेसिक ट्रिक्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. तुम्ही या मेथडचा पण यूज करू शकता, या मेथडचा पण यूज करू शकता. मर्जी तुमची आहे, तुम्हाला कशा पद्धतीने याला डील करणे आहे. ओके, सांगण्यामागचा उद्देश जे बाकी राहणार आहे असं म्हणतोय ना, ते आधीच मायनस करा आणि मोठ्यात मोठी संख्या म्हणतोय म्हणून HCF काढा. जे HCF येणार. HCF म्हणजे काय? तर सरसकट मोठ्यात मोठी संख्या असते बाळा, जे दोन्ही संख्यांना भाग जात असते परिपूर्णपणे. बस सीधी गोष्ट. ठीक आहे, चला नेक्स्ट तुमचा प्रश्न राहणार आहे. वाओ, ये देखो आजकल नवोदय थोड़ा सा, मैं सच बता रहा, नवोदय थोड़ा सा बोल सकते हो आप कि कहीं ना कहीं बहुत एक्टिव हो चुका है और वो खुद चाह रहा है कि एक्टिव बच्चों के साथ ही मैं डील करूं करके. इसलिए इतने बेहतरीन सवाल अजीबोगरीब तरीके से बनाने की कोशिश कर रहा है, जिसके वजह से कहीं ना कहीं बच्चे थोड़े कंफ्यूज हो रहे हैं और उस एग्जाम्पल को सॉल्व करना पसंद नहीं करते. जैसे इस एग्जाम्पल को देखते बराबर मैं सच बता रहा, बहुत से बच्चे छोड़ देंगे कि नहीं यार हमें ये नहीं आता करके. लेकिन ये एग्जाम्पल इतना आसान है, अभी जैसे मैं आपको बताऊंगा ना, आप खुद शॉक हो जाओगे. अगर सपोज मेरे सॉल्व करने से पहले अगर आपका आंसर आ जाता है तो बहुत अच्छी बात है बच्चा, है ना. आपकी पढ़ाई, आपकी तालीम बहुत अच्छी चल रही है, ये समझ जाइएगा. अब इसको देखिए, अब देखो a/7 b/4 आणि c/11 जर असं आहे म्हणतोय तर a + b + c भागीला c किती राहणार, असं त्याचं सोपं प्रश्न आहे. आपल्याला a ची व्हॅल्यू माहित आहे का रे बाळा? तर या क्षणी एक नेहमी लक्षात ठेवा, इक्वल रेशो हा तसं तुम्हाला द्यायला नव्हतं पाहिजे, इक्वल रेशो थेरम, पण खूप सोपा हिस्सा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. इक्वल रेशो थेरमच्या हिशोबाने याला कन्सिडर केलं जात असते की बाळा a/7 जर दिला आहे ना, याला कुठल्या तरी अल्फाबेटिक सोबत मानून टाका. ठीक आहे, जसं b/4 ला पण x सोबतच मानलं, c/11 म्हणजे x, कारण की हे सगळे एकमेकांना इक्वल आहेत म्हणून मी कुठल्या तरी एखाद्या व्हेरिएबल सोबत त्याला इक्वल मानतोय. ठीक आहे, आता बघा a ची व्हॅल्यू काय राहणार, हा भागाकारात आहे तिकडे जाईल तर 7x. तसंच मग b ची व्हॅल्यू काय, इथे 4 आहे तर 4x. c ची व्हॅल्यू काय राहणार, 11 आहे तर 11x. अरे सगळ्यांची व्हॅल्यू मिळाली ना तुम्हाला. a ची व्हॅल्यू 7x, b ची व्हॅल्यू 4x, c ची व्हॅल्यू 11.
कुठून आणलं? त्याच्याच तर खाली ती संख्या आहे ना. ए म्हणजे काय? तर 7x. फक्त 7 नाही लिहायचं, हा लक्षात घ्या. 7x. बी म्हणजे काय? तर 4x. तुम्ही x च्या ऐवजी k, y, z ऐसे लिखे कोई भी वेरिएबल ले सकते हो, कोई कंपल्सन नहीं है आपको. ओके, तो अभी आपको जो सवाल पूछा है a प्लस बी प्लस सी भागीला सी, यासोबत फक्त डील करा रे बाळा. कसं? a ची व्हॅल्यू किती? 7x, b ची व्हॅल्यू किती? 4x, c ची व्हॅल्यू किती? 11x आणि c ची व्हॅल्यू किती? तर 11x. आता मला सांगा, 7 आणि 4 11 आणि 11 22x झाले, भागीला किती? तर 11x. मला सांग रे बड़ा, x x मेला 11 कितना जा? तो बस आपका आंसर आपके सामने है, 2 आपका आंसर. बहुत चिंदी भर सवाल था, बस कहीं ना कहीं ये कंसेप्ट हमें पता नहीं थे. दैट्स द रीजन थोड़ा कहीं ना कहीं हम लोग जरा इसको मतलब ऐसे बोल सकते थे कि इसको निगलेक्ट करने की कोशिश कर रहे थे. बराबर है. अभी ये कंसेप्ट समझिएगा कि कोई भी चीज ऐसे डिवाइड के फॉर्मेट में अगर है अल्फाबेट के लिए तरफ, तो उसे कहीं ना कहीं आप एक्स के फॉर्मेट में मान लीजिए और सामने प्रोसीड कीजिए. ओके, तो चलो बच्चा नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं. क्या कहना है इसका? वाव. अब देखो, बहुत ही बेहतरीन सा सवाल है. फाइंड द व्हॅल्यू. याचं फक्त तुम्हाला उत्तर काढणे आहे बाळा, याचं काय राहतं ते. एक यामध्ये बघा, अशा टाईपच्या गोष्टी करत असताना एक तुम्हाला नियम सांगतोय मी, की बघा ए च्या डोकसीवर जर एम आहे आणि खाली एच्याच डोकसीवर जर एन आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं, जर खालची संख्या समान आहे आणि डोक्यावर असलेली जे संख्या आहेत ते जर वेगळे आहेत. बघा, खालची संख्या ए आहे, इथे पण ए आहे, डोक्यावर एकाचं एम आहे, एकाचं एन आहे. तर या क्षणी जेव्हा तुम्ही भागाकार करताना, तर त्या क्षणी मोठ्या वरच्या मधून खालचं वाला पॉवर हा मायनस करायचा. हा नियम लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल सर एखादा एक्झाम्पल सांगा, तर बघा बळा, जर मी म्हणेल 3 च्या डोकसीवर 5 भागीला 3 च्या डोकसीवर 2, याचं कसं जी? तर काही नाही, 3. बघा, बेस बेस समान आहे, पॉवर वेगळे आहेत ना. तर 3 च्या डोकसीवर काय? 5 मायनस 2 करून टाकणे आणि म्हणजेच 3 च्या डोकसीवर किती? 3. हा तुमचं उत्तर राहणार. समजलं? याच नियमाचा उपयोग करून आता आपण या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर बघा, इथे समजत आहे आपल्याला बेस समान आहेत, खालची संख्या, डोक्यावर असलेल्या संख्या वेगळ्या आहेत आणि भागाकार आहे. म्हणजे 4 च्या डोकसीवर काय लिहू मी आता? 4 मायनस 2 आणि हा मायनस आहे म्हणून इथे मायनस. मग आता 9 आणि 9 हे पण समान आहेत, पण डोक्यावर वेगळे वेगळे आहेत. तर मग 9 मायनस 7 प्लस त्याच्यानंतर बघा 6 6 समान आहेत, डोक्यावर वेगळे आहेत. तर डोक्यावरच्या संख्यांना एकमेकांसोबत मायनस करा. चला, 4 मधून 2 गेले, 4 च्या डोक्यावर किती? 2 राहणार. 9 9 मधून 7 गेले, डोक्यावर 2च राहणार. 6 मधून 3 गेले, डोक्यावर 3 राहणार. इथपर्यंत काही डाऊट आहे? 4 चा स्क्वेअर किती होतो रे? 16. 9 चा स्क्वेअर किती? 81. आणि 6 चा क्यूब किती असते? रोज करतो आपण, 216. आता क्यूब म्हणजे काय? तर 6 गुणिला 6 गुणिला 6 हे तर 36 होतात, इंटू 6 कराल 216 येतो. हे रोजच पाठ करत आहोत आपण. ओके, चलो. आता जे पॉझिटिव्ह वाले आहेत त्यांना तुम्ही आधी बेरीज करू शकता, मग त्यामधून मायनस करू शकता. तर 216 मध्ये 16 तुम्ही बेरीज कराल तर 2 किती होतो बाळा? 32 होतो. तर 232 मधून तुम्ही मग 81 मायनस करा. तर 81 मी मायनस करणार, 2तून 1 गेला, 1 आला. शेवटी 1 कुठे दिसत आहे? ह्या 2 ठिकाणी, म्हणजे हे तर पहिलेच कॅन्सल झाले. ठीक आहे. आता 13 मधून बाळा 8 गेले, किती राहिले? तर 5. तर शेवटी 5 कुठे आहे? बस झालं तुमचं उत्तर. म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर 151 येणार. काही काही ठिकाणी थोडस लॉजिक ते आजकाल नवीन जरूर देत आहेत, तर यावर थोडस लक्ष ठेवाल आणि हा जो सांगितलेला माझा कन्सेप्ट आहे ना, त्याला लिहून ठेवून द्याल की हा पण तुम्हाला यूज होऊ शकतो बा. ठीक आहे. मग तुमच्या मनामध्ये अगर सपोज असंही येऊ शकतोय कधी कधी की सर हा तर डिवाइड मध्ये होतं, जर गुणाकारामध्ये असतं तर काय झालं असतं सर? म्हणजे जर ए च्या डोकसीवर एम आहे आणि ए च्या डोक्यावर एन आहे, तर मग काय करायचं? जेव्हा भागाकार होतं तेव्हा तुम्ही सांगितलं की मायनस करायचं. तर बाळा जेव्हा गुणाकार राहील तेव्हा बेरीज करा. बस, हा पण नियम लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, काय माहित केव्हा येऊन जाणार हा. म्हणजे याचं जर एक्झाम्पल मी सांगेन ना, एक्झाम्पल सकट लिहून ठेवा की 5 च्या डोक्यावर अगर सपोज 3 म्हटलं मी आणि गुणीला 5 च्या डोक्यावर अगर सपोज मी इथे अगर सपोज 6 म्हटलं,
तर काय कराल रे, 5च्या डोक्यावर 3 प्लस 6 करून टाकाल, म्हणजे 5च्या डोक्यावर काय झालं, 3 आणि 6 9 हा तुमचा उत्तर. हा यासाठी एक एक्झाम्पल झाला की कसं पण विचारल्या जाऊ शकते, तर त्यासाठी हे नियम तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे, हा माझ्या सांगण्यामागचा उद्देश आहे. ओके, नेक्स्ट एग्जाम्पल, थोड़ा लक्ष्य दिया बच्चा, देखो क्या सवाल है बच्चा, वाह. व्हाट मिनिमम नंबर शुड बी रिड्यूस फ्रॉम 1050 so that it's become a complete square. अशी लहानात लहान संख्या कुठली आहे म्हणते, जी 1050 मधून वजा केल्या असता ती संख्या पूर्ण वर्ग संख्या बनेल, असं सांगा म्हणतोय. आता पूर्ण वर्ग संख्या बनण्यासाठी ते आपल्याला बघावं लागेल ना बाळा, की खरंच ते पूर्ण वर्ग संख्याच्या तुलनेमध्ये येतोय की नाही येत आहे ना. आपण पूर्ण वर्गमूळ कसं काय काढतोय माहित आहे ना, मागेून असे 2 अंक काढत असतो, ठीक आहे, डिसाइड करतो की हे 2 संख्या आहेत रे बापा, हो ठीक आहे, 2 चे गट पाडायचे आहेत, पाडलं. त्याच्यानंतर 10 ही संख्या बघायची, जी काही पहिली संख्या आहे ती संख्या बघायची की कोणाच्या वर्गाच्या मध्ये येतो. तर 10 ही संख्या मला वाटतोय 3च्या वर्ग आणि 4च्या वर्गाच्या मधात येतो, कारण की 3चा वर्ग किती असते 9 आणि 4चा वर्ग किती तर 16, बरोबर आहे. तर 3 आणि 4च्या मधामध्ये येतोय, तर त्यापैकी लहान संख्या घ्यायची आणि त्यानाच त्याच्यासोबत गुणाकार करायचा. 3 तिरी किती झालं बाळा, 9. ज्या संख्येसोबत तुम्ही गुणाकार करता त्याच संख्येला बेरीज करणे, 3 आणि 3 किती 6 आणि इकडे मायनस करणे, 10 तून 9 गेला 1. मग अख्खाचा अख्खा हा ग्रुप खाली घेणे बाळांनो, घेतलं आपण ग्रुप. ज्या क्षणी तुम्ही खाली घेत असता त्या क्षणी काय करणे, याच्या साइडला अशी तुम्हाला संख्या लिहिणे आहे की त्याच संख्येचा गुणाकार त्याच संख्येसोबत केल्या असता जवळपास एक तर 150 आलं पाहिजे, जर 150 नसेल येत तर खालची संख्या आली पाहिजे. तर जर मी इथे बाळा तूच सांग 2 ठेवलं रे आणि 2 सोबतच गुणाकार केला, 2 2 4 2 6 12, अरे बापा खूप छोटं वाटत आहे. चला 3 ठेवून पाहू, 3 तिरी 9, 3 सक 18, अर्र आता मोठी झाली, हा चालणार का नाही, म्हणून मी 2 ठेवतो, 2 सोबतच गुणाकार करतोय, म्हणजे 124 आलं ना बाळा. तर मग 10 तून 4 गेले किती 6, आणि मग 5तून 3 गेले किती 2, अरे 26 संख्या उरली ना बाळा. ही संख्या काय झाली, उरली की नाही. भागाकाराचाच एक प्रकार आहे, पण स्क्वेअर रूट काढण्याचा हा प्रकार आहे, कशा पद्धतीने आपण स्क्वेअर रूट काढतोय या संदर्भात, ठीक आहे. जर तुम्हाला या प्रोसेसमध्ये कुठलं डाऊट असेल ना, तर उद्या क्लासमध्ये मी व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल स्क्वेअर रूट वर अजून घेऊन घेणार, जेणेकरून तुम्हाला काही त्रास नाही. हे जे बाकी उरलं ना, बाकी हीच संख्या अशी आहे जे या 1050 ला थांबवत आहे कशासाठी, परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी. म्हणून त्यांनी तेच विचारलं की अशी लहानात लहान संख्या कुठली आहे म्हणतोय, जी 1050 मधून वजा केल्या असता, म्हणजे 1050 मधून काय वजा केल्या असता तर 26, हाच तुमचा उत्तर आहे बाळा. 26 जेव्हा तुम्ही वजा करता ना बाळा, तेव्हा तुमचा उत्तर येतो इथे 10तून, म्हणजे 1024, आणि जो की कोणाचा आहे 32चा आहे. हाच प्रश्न होता, समजलं हा ना, की बस आपल्याला फक्त इतकं सांगणे होतं की यार 1050 मधून मी असं कुठली संख्या वजा करावी की येणारी जी कुठली संख्या राहणार आहे ते परफेक्ट स्क्वेअर असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हा नियम 100% माहित पाहिजे रे, की कोणती संख्या त्याला रोखत आहे. तर हे असं करून तुम्ही बघाल, तुमचं उत्तर आपोआप येऊन जाणार. याबद्दल अजून डिटेल तुम्हाला हवं आहे तर उद्या आपण क्लासमध्ये मी अजून 5-10 एक्झाम्पल तुम्हाला घेऊन घेणार, जे परफेक्ट स्क्वेअर काढण्याची एक जी मेथड ही जे मी तुम्हाला सांगितलं त्याबद्दल अजून तुम्हाला थोडंसं क्लॅरिटी येऊन जाईल या हिशोबाने. चालेल, चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. याला व्यवस्थित नोट्स बनवून तुम्ही लिहून ठेवू शकता तुमच्या हिशोबाने. आता इथे बघा, हाऊ मेनी प्राइम फॅक्टर विल 411 इंटू 812 हॅव. 411 गुणिला 812 चे किती मूळ घटक आहेत असं त्याचं म्हणणं आहे, मी नाही म्हणत आहे. आता काय करायचं, 411 ला सेपरेटली आणि 812 ला सेपरेटली मी सेपरेट डील करतो, ठीक आहे. आता 411 म्हटल्यावर दिमागामध्ये काय येतं रे, कोणाच्या फाळ्यामध्ये येतो हा 411, 3 4 आणि 1 5 आणि 1 म्हणजे किती 6, म्हणजे 3च्या फाळ्यात येतोय, 3 1 3, 411 ला 3 ने भाग द्या ना रे, 3 1 3, किती उरलं 3 तिरी 9, मग किती उरलंय 11 तून 9 गेले 21, बरोबर आहे. तर मग हा 3 7 जा 21, तर हा 137.
आणि 137 तर प्राईम नंबरच आहे, म्हणजे 411 चं 3 into 137 हे दोन तर घटक झालेच. त्यानंतर बघ रे बाळा, 8 से 12 हा 2च्या फळ्यात येतो, 2 4 जा 8, 2 0 जा 0, 2 6 जा 12, पुन्हा 2च्या फळ्यात येतो, 2 2 जा 4, 2 0 जा 0, 2 3 जा 6. आता 2 से 3 कोणाच्या फळ्यात येतो रे? 7च्या फळ्यात येतो. 7च्या फळ्यात येतो. 2 से 3 ला 7 ने भाग दे, 7 3 21, पण 7 दुने 14 होतात, उरलं किती? 63. तो 7 9 जा 63, बराबर आहे. तो 7 29 जा 29, तो स्वतः प्राईम आहे रे, आहे प्राईम. तर मग 811 सांग बरं, 2 into 2 into 7 into 29. आता तुम्हीच मोजा बरं किती प्राईम मूळ संख्या आहे. आता मूळ घटक म्हणजे माहित आहे ना प्रत्येकांना, या स्टेजवर येऊन तर प्रत्येकाला माहितच असेल की व्हॉट दॅट विच टाइप ऑफ प्राईम फॅक्टर आर देअर, म्हणजे प्राईम फॅक्टर कोणाला म्हणतो आपण. ठीक आहे ना. 3 आहे, 1 ही पहिली संख्या, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, असे किती संख्या आहेत या दोघांच्या गुणाकारामध्ये? 6. म्हणजे तुमचं उत्तर किती? 6. क्लिअर आहे. या पद्धतीने तुम्हाला डील करणे आहे. या पद्धतीने तुम्ही जे काही गोष्टी अभ्यास केला आहेत ना वर्षभर, त्या सगळ्या गोष्टींचा क्षार, त्या सगळ्या गोष्टींचा कंक्लुजन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. हे लक्षात घ्या. असेच रोज आपण प्रश्न करणार आहोत. एक विनंती है सगळ्यांना, जो कोई भी नया बच्चा है, नए पेरेंट है, अगर सपोज देख रहे होंगे, हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको थोड़ा बहुत भी अच्छा लग रहा होगा ना, तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा और हो सके तो अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा. नेक्स्ट एग्जाम्पल देखिए बच्चा, इफ प्राइस ऑफ 3 चेयर इज 900 रुपीज बड़ा, then what will be the price of 4 डझन चेयर? 3 खुर्च्यांची किंमत जर 900 रुपये असेल, तर 4 डझन खुर्च्यांची किंमत किती असायला पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. आता मला सांग, 3 खुर्च्या म्हणजे 3 चेअरची अगर सपोज मी विचार करू, तर किती रुपयाला झालं बाळा? 900. जर 3 चेअर 900 रुपयाचे, तर एक चेअर किती रुपयाचं? कसं काढतो आपण युनिटरी मेथडच्या हिशोबाने? 900 ला सरळ सरळ डिवाइड करतो 3 ने. अरे तेच रे आपण उदाहरण करत होतो, आठवते का? जर तू 3 दिवसात 900 अंडे खाते, तर एका दिवसात किती अंडे खाशील? भागाकार करत होतो ना, तेच गोष्ट. ठीक आहे, चला. तर आता बघ, त्याला 900 ला 3 ने डिवाइड करायला बाळा, तर हा तर सोपा आहे रे खूप, माहित आहे ना. 3 3 जा म्हणजे हे बाकीचे, म्हणजे 3 किती? तर एक चेअरची किंमत किती झाली बाळा? 3 रुपये. मान्य करायला इथपर्यंत? त्याचं असं म्हणणं आहे की 4 डझन किती रुपयाचे होतील? तर बाळा 1 डझन किती असतात माहित आहे ना आपल्याला? 1 डझन म्हणजे किती? 12 चेअर होतील, बरोबर आहे. तर मग 4 डझन म्हणजे किती होणार? 12 गुणिला 4, 12 48. बरं, जरा 48 चेअर, तुला 48 चेअरचा जर हिसाब तुला सांगणे आहे की किती रुपयाचे होतील, तर त्यासाठी तुला एका चेअरचा हिसाब माहित पाहिजे होता ना. तर एक चेअर किती रुपयाचे झाले बाळा? तर 300 रुपयाचे. एक चेअर किती रुपयाची झाली होती तुमची? 300 रुपयाची. तर 48 चेअर कितीचे होतील? 48 गुणिला 300 करायचा, आणि 300 करण्यापेक्षा फक्त 3 ने गुणाकार करा. 8 तिरी 24, 8 तिरी 24 च्या नंतर 4 तिरी 12 आणि 2 14, आणि हे बाकीचे 2 शून्य, म्हणजे तुमचा उत्तर 14,400 रुपये एकमात्र उत्तर. कोई डाउट है बच्चा किसी को? किसका किसका आंसर आया कमेंट करके जरूर बताइएगा मुझे. ओके, नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाएंगे. फाइंड द डेसिमल वैल्यू ऑफ 20% ऑफ 40% ऑफ 1000. ये डेसिमल वैल्यू बोल के बस आपका दिमाग खराब कर रहा है, बाकी कुछ नहीं कर रहा. ठीक आहे. हा सरसकट प्रश्न असा आहे की 1000 चे म्हणजे काय रे? गुणाकार ना. ऑफ म्हणजे काय? गुणाकार. किती टक्के? 20%. हा असा प्रश्न आहे. हा चे असा गुणिला 40%, हा असा प्रश्न आहे. त्याला आता गणितीय स्वरूपामध्ये कसं लिहाल? 20% म्हणजे 20 भागीला 100, 40% म्हणजे 40 भागीला 100. आता खालचे वरचे जितके मरत असते शून्य मारा. टकल्या टकल्या मरीस, टकल्या टकल्या थांबा. तसा करण्यापेक्षा मस्त करायचं. पाय कसं करायचं? तर 1 2 3 4. ठीक आहे, वरचे पण 4 मारा. 1 2 3 4. किती उरले रे? 10 गुणिला 2 गुणिला 4 म्हणजे 10 2 जा 20 और 20 into 4 80 आपका आंसर. कितना चिल्लर सवाल था कि नहीं था चश्मू? हाँ ठीक है. तो आई होप आपको ये समझ में आया होगा. लास्ट सवाल आपके लिए लेना चाहूंगा मैं. ठीक है, तो देखो बच्चा, लास्ट सवाल आपके लिए लेना चाहूंगा. क्या बोल रहा है? अ ट्रेन लीव्स फ्रॉम स्टेशन ए at 8:15 AM. The next
B train leaves from station A after 6 hours. The time of departure of the next train from station A is. प्रश्न काय म्हणतोय, ए नावाची ट्रेन सकाळी 8:15 एका स्टेशन मधून निघाली. सपोज ये एक स्टेशन है, यहां से एक ट्रेन ए नाम की कितने बजे निकली, 8:15 में निकली, निकल गई, भाग गई. ठीक है. उसके बाद बी ट्रेन त्याच स्टेशन मधून 6 तासानंतर निघाली रे. 6 तासानंतर, हे सकाळी 8:15 निघाली होती, पण नंतर 6 तासानंतर, म्हणजे 6 तासानंतर म्हणजे प्लस करावं लागेल. तर बी ट्रेन स्टेशन मधून किती वाजता निघाली म्हणते, हा विचारत आहे. तर 6 तासानंतरचा वेळ सांगावा लागेल रे. तर 8 + 6 किती होतात, 8 आणि 6, हा तर 15 जसेच तसे, 8 आणि 6 14, म्हणजे 14:15 निघाली. बोंबला, 14:15 तर आहेतच नाही. 14:15 म्हणजे आपल्या ह्या रेल्वेची भाषा आहे भाई. तर रेल्वेच्या भाषेसाठी अगर सपोज तुम्हाला याचं काय म्हणता येणार, रेल्वेच्या भाषेच्या रूपांतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असलेल्या घडाईच्या वातावरणामध्ये अगर सपोज आणणे असेल तर काय करणे, धडाधड 12 सोबत मायनस करणे, बस. म्हणजे आपल्याला माहित पडून जाते का भाऊ किती वाजता निघाली. ठीक आहे. तर भाऊ 14 मधून 12 गेले, 2 वाजता, खतम काम. समजलं. म्हणजे 2:15 ती निघाली असणार. दुसरी वाली ट्रेन तर ते कुठे आहे बाबा, कुछ गड़बड़ तो नहीं हो गया दया अपना, कुछ गड़बड़ तो नहीं हो गया. 8:15 वाजताच निघाली का 8:50 वाजता निघाली. अरे 8:50 ला असेल, सॉरी मी लिहिताना गलती केला इथे 8:50 असायला पाहिजे. ठीक आहे. 8:50 तेव्हाच तर इथे 50 राहील ना, नाही तर 50 थोडी सांगणार कोणी. 50 सांगतील का, पॉसिबलच नाही. समजलं है ना. तर 2:50. आता पीएम की एएम, भाऊ पीएमच राहणार. कारण काय पीएम राहण्याचं, कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवाल, रात्रीच्या, बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो इथे, रात्रीच्या, हे नोट लिहून ठेवून द्याल, रात्रीच्या 12 ते सकाळच्या 11:59 पर्यंत सकाळ असते, म्हणजे एएम असते. ठीक आहे. समजलं. आणि दुपारी, एक मिनिट, आत्मा आली वाटते, गेली, अरे आली बहुत मोठी आत्मा. एक मिनिट, जा रही आत्मा, जा रही, गेली. आणि दुपारी 12 ते रात्री 11:59 पर्यंत पीएम असते. हे नियम लक्षात ठेवून द्याल. ठीक है. बाकी कुछ नहीं है इसमें, मैं सच बता रहा. बहुत से बेहतरीन से सवाल हम लोग रोजाना करेंगे, ऐसे ही तरीके से हमें मिलना है. और बस एक चीज बताना चाहूंगा, अगर रिवीजन के तौर पे कुछ चीजें हमारे साथ आप करना चाहते हो, या कुछ नए साल के हिसाब से भी अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो, 2026 के बैच के हिसाब से अगर कोई एनरोल करना चाहता है हमारे साथ, तो इस दिए हुए नंबर पे आप कॉल करके पूछ सकते हो. और कोई नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब, लाइक और अपने दोस्तों में शेयर जरूर कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.